बातमी आहे मुंबईतल्या अग्नितांडवाची। मुंबईच्या भाईंदर परिसरातल्या झोपडपट्टीत मोठी आग लागली आहे। भाईंदर पूर्वेकडच्या गोल्डनेस सर्कल जवळच्या आझाद नगर झोपडपट्टीत ही आग भडकली। या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी आहेत। अग्निशमन दलाचा एक जवान सुद्धा जखमी झाल्याचं कळतंय। ही आग नेमकी कशामुळे भडकली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पहाटे 4:30-5च्या दरम्यान ही आग लागलेली असून अजूनही आग धुमसतेच आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। जवळपास 40 ते 50 घरांना ही आग लागल्याचं कळतंय। आणि या आगी संदर्भात मनपाचे आयुक्त संजय काटकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। भाईंदरच्या आझाद नगर झोपडपट्टीत आग लागलेली होती। सकाळी 5 वाजता ही आग लागली होती आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून मीरा भाईंदरचे आयुक्त संजय काटकर हे घटनास्थळी आहेत, यावर लक्ष ठेवून आहेत। आता सध्या 9 वाजलेले आहेत आणि आग आटोक्यात आल्याचं दिसून येत आहेत। माझ्यासोबत आता बोलण्यासाठी संजय काटकर सर आहेत। सर, 6:30 वाजल्यापासून आपण इथे आहात, कशी स्थिती होती आणि आता कशी आहे? साधारणतः सकाळी 5 वाजता आगीची पहिली इन्फॉर्मेशन फायर ब्रिगेडला आली आणि त्यानंतर आमचे 10 बंब इमिजिएट स्पॉटला आमच्या टीमनं मोबिलाईज केलेत। त्याच्या माध्यमातून आग आटवण्याचा प्रयत्न आणला। त्यांनी मला रिपोर्ट केलं। रिपोर्ट केल्यानंतर मी 6:30 वाजता या ठिकाणी पोहोचलो आणि आगीचं स्वरूप पाहता मी स्वतःच काही निर्णय घेतले। या निर्णयामध्ये मी त्वरित श्रीमती अश्विनी बेडे अपर आयुक्त मुंबई महापालिका, श्री अभिजित बांगर आयुक्त ठाणे महापालिका, श्री अनिल पवार आयुक्त बसवराज महापालिका यांना स्वतः बोललो आणि मग मुंबई महापालिकेचे 7 बंब, ठाणे महापालिकेचे 4 बंब आणि बसवराज महापालिकेचे 3 बंब असे टोटल आपण 14 बंब या ठिकाणी मागून घेतले आणि त्याच्या माध्यमातून ही 8 प्लस ही आग प्लस आमचे 10 बंब या 24 बंबाच्या माध्यमातून आम्ही ही आग पूर्ण नियंत्रणात आणलेली आहे। आगीच्या ठिकाणी या क्षणी श्री पप्पू चौरेशिया यांची कॅज्युअलिटी झालेली आहे। त्याचबरोबर 2 इंज्युअर्ड आहेत छोटे मुलं आणि आमचा एक जवान ही आग विझत असताना सिलेंडरचा बहुतेक स्फोट झालेला असावा, त्यातून तो जखमी झालेला आहे, त्याच्यावर उपचार चालू आहेत। या क्षणी आग आता नियंत्रणात आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।